हे पहिल्यांदाच झालं हा चमत्कार आमच्या असा रोपाचा. चमत्कार तुमचं पहिल्यांदाच झालेलं आहे हो. रोपामध्ये. माझं तर असं सरळ मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं कांदा लागवड करताना, कांदा रोप टाकताना ग्रीन शाईन हे खत 100% वापरलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या बाजारभावानुसार पैशात सगळ्यात मोठी बचत. मी सचिन कानवडे, सर्वदा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी. तर आपण सध्या आलेलो आहोत, आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या कांद्याच्या रोपामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा आमच्या शेतकरी मित्रांना एकदा. नाव तानाजी भाऊसाहेब मोरे, वडगाव लांडगा, तालुका संगमनेर, जिल्हा जिल्हा अहिल्यानगर. इल्यानगर. बरं, आपण सध्या आपल्या ह्या कांद्याच्या रोपामध्ये हे कांद्याचं रोप आपलं पुढं उपटायचं काम चालू, म्हणजे थोडक्यात आपल्याला कांदा लागवड करायची. हा, म्हणजे कांदा रोपाचं रहस्य काय आहे बरं? तुम्ही म्हणजे काय केलं होतं या कांदा रोपाला? कांदा रोप आम्ही टाकायच्या वेळेस साधारण 10 गुंठे कांदा रोप आहे. तर याच्यात आम्ही 2 बॅग ग्रीन शाईन वापरलं आणि त्यानंतर या कांद्याला रासायनिक खताचा कुठल्याही प्रकारचा डोस दिलेला नाही. आज रोपाची स्थिती जर बघितली तुम्ही तर एक स्प्रे घेतलेला आहे चालू कांद्या बरोबर किटाजीन. किती दिवसाचं रोप झालेलं आहे? हे आज कम्प्लीट 1.5 महिन्याचं रोप झालंय. 1.5 महिन्याच्या रोपाच्या मानाने 1.5 महिन्याच्या रोपाच्या मानाने तुम्ही काय सांगशाल हे रोपाची आजची परिस्थिती, अशी कंडिशन आहे रोपाच्या बाबतीत काय सांगशाल? नाही, रोपाच्या बाबतीत आता काय झालंय, काळं वावर असल्यामुळं. परंतु रोपाच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर 1.5 महिन्यात रोपाला हा पंजा आणि फुटवे आणि ही काडी रोप म्हणजे इतकं तयार झालंय ना खास. हे माझं तर असं सरळ मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं कांदा लागवड करताना, कांदा रोप टाकताना ग्रीन शाईन हे खत 100% वापरलंच पाहिजे. ग्रीन शाईन या खतामुळे ना आम्हाला कांद्याची मुळी आणि रोपाची मांड जो आपण म्हणतो ती इतकी तयार झाली आणि पंजा साधारण जर पंजा मोजला तर 1 2 4 5 6 7 8 पाती फुटलेले हो, 8 पाती फुटले. हे पहिल्यांदाच झालं हा चमत्कार आमच्या असा रोपाचा. चमत्कार तुमचं पहिल्यांदाच झालेलं आहे हो. रोपामध्ये. आणि इकडं टाकलेलं नाही तुम्ही? नाही, तिकडे टाकलं नव्हतं, ते पहिलं रोप होतं ना. हा. म्हणजे बरोबरच आहे पण त्याला टाकलं नव्हतं आम्ही. इकडं आणि- ग्रीन शाईन वापरलेलं नाही? नाही, वापरलं नाही. त्याला रासायनिक खताचा वापर भरपूर केला. वापरलेलं आणि न वापरलेलं. हो, 100% आणि रिझल्ट सगळ्यात आला. महत्त्वाचं तुमची म्हणजे एक पण बियाणं असं वाया गेलेलं वाटतं नाही, तुम्हाला? बी वाया नाही गेलं आणि सगळ्यात महत्वाचं रोपावर करपाच आला नाही, रोपावर आलाच नाही? रोग नाही आला. रोग प्रतिकार शक्ती 100% वाढली रोपाची. हो. तुम्ही समाधानी आहे का ग्रीन हो, शाईन? 100%. बाकी शेतकरी जे तुमच्या आता महाराष्ट्रातील जे कांदा उत्पादक किंवा म्हणजे आपले फळ उत्पादक जे शेतकरी त्यांना तुम्ही काय साधारण मेसेज काय देशाल? नाही, माझं तर मत आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ना इतर म्हणजे शेतीसाठी जो आपण इतर खतांमध्ये खर्च करण्यापेक्षा हे थोडं ग्रीन शाईन या जैविक खताकडे वळायला पाहिजे. 100% रिझल्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या बाजारभावानुसार पैशात सगळ्यात मोठी बचत. तुम्ही समाधानी आहे ग्रीन हो, शाईन? 100%. रासायनिक खतांचा वापर 80% शेतकऱ्यांनी कमी केला पाहिजे. कमी केला, 100% कमी केला पाहिजे. 20% वापरला तर काही हो, अडचण नाही. 100%. तुम्ही एकदम समाधानी. तुमचा 100% मोबाईल नंबर समाधानी. सांगा आमच्या. 98 34 83 52 03. चालतंय, ओके, धन्यवाद.